आणि याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय याची डिग्री 1च पाहिजे आणि आपण ते देत नाही. 1 असेल तर आपण त्याच्या डोक्यावरती डिग्री देत नाही. आणि याच्यामध्ये काही लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स आहेत किंवा नाही ते ओळखायला सांगितलेलं आहे आपल्याला. त्याच्यामधलं पहिलं इक्वेशन दिलेलं आहे 4m + 3n + 12 = 0. आता पाहतोय आपण व्हेरिएबल्स आपल्याला m आणि n आहे आणि त्यांचे जे कोएफिशियंट आहेत ते 0 नाही, म्हणजे याचा अर्थ हा जो आहे व्हेरिएबल लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं दिलेलं आहे 3x² - 7y = 30. आता इथं आपल्याला टू व्हेरिएबल्स दिसत आहेत, परंतु याची जी डिग्री 2 असल्या कारणामुळे या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स नो आहे. व्हेरिएबल्स आपल्याला लक्षात घ्या कुठे काय प्रॉब्लेम येतोय तो. त्याच्यानंतर तिसरा एक्झाम्पल दिलेला आहे √2x - √5y = 16. तुम्ही म्हणाल सर 16 तर इकडच्या बाजूला आहे आणि तो जनरल फॉर्म तर आपला असा आहे, तर याला सुद्धा आपण असं लिहू शकतो √2x + -√5y - 16 = 0. आता परंतु या ठिकाणी तुम्ही म्हणाल सर हा √2 आलेला आहे, इथं √5 आलेला आहे. हा आपण म्हटलेलं आहे ABCR रिअल नंबर्स म्हटले आपण, ABCR रिअल नंबर. मग रिअल नंबर मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्वच येतात आणि याच पद्धतीने, परंतु त्याच्यामध्ये a आणि b इज नॉट इक्वल टू 0 घेतलेला आहे आपण. आणि √2 पण आला तरी चालतो, √5 आला तरी चालतो, फक्त x आणि y जे व्हेरिएबल्स आहेत त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि त्याच्या जे डिग्री आहे त्याची याची 1 आहे, याची 1 आहे, त्याच्यामुळे हे काय हे इक्वेशन सुद्धा काय यस म्हणजे व्हेरिएबल आहे, लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल फॉर्म मध्ये आहे. मी आता थोडंसं तोंडीच सांगतो. त्याच्यातला चौथा पार्ट एक्सचा कोएफिशियंट आपल्याला दिसतोय 0 आणि आपल्या व्याख्येमध्ये आपण म्हटलं जे पहिले डेफिनेशन मध्ये म्हटलंय की a इज नॉट इक्वल टू 0 अँड b इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ इथं a बरोबर 0 आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ हे लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल नाही. त्याचप्रमाणे पाचवा एक्झाम्पल पहा. पाचव्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा वायचा जो कोएफिशियंट आहे तो 0 आहे, त्याच्यामुळे पण हे व्हेरिएबल नाहीये. त्याच्यानंतर सहावा एक्झाम्पल जो दिलेला आपल्याला, सहावा एक्झाम्पल4 / x + 5 / y = 4. आता x हा अपॉनला आहे आणि तो वरती घेऊन जाताना कसा येईल पहा. 4x⁻1 + 5y⁻1 - 4 = 0. आपल्या डेफिनेशन मध्ये बसतंय की याचं काय आहे. आता तुम्ही म्हणाल सर -1 कसं केलं, आपण शिकलोय पहा. 1/a⁻m = a⁻m हा फॉर्म्युला शिकलोय याच्या आधीच. मला असं वाटतं 7वीला 8वीलाच होतंय. त्या पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या व्हेरिएबलची डिग्री आलेली ती -1 आलेली, म्हणून हे इक्वेशन सुद्धा काय होणार टू व्हेरिएबल येणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी 7वा एक्झाम्पल, मी 6वा आणि 7वा काय घेतोय ते लक्षात यायला पाहिजे तुमच्या, म्हणून मी त्याला सॉल्व्ह करून मग त्या ठिकाणी टू व्हेरिएबल आहे किंवा नाही, लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला 7वा एक्झाम्पल खूप महत्वाचा आहे. 4xy - 5y - 8 = 0. इथं आपल्याला कोएफिशियंट xy दिसत आहेत, परंतु या ठिकाणी तुम्ही मागच्या 9वीच्या वर्गात शिकलाय, जर या पद्धतीचं असेल तर याची डिग्री आपण ऍड करतो. म्हणजे हा एक्सचा कोएफिशियंट डिग्री 1 आणि ह्या वायची कोएफिशियंट ची डिग्री वायचा व्हेरिएबलची डिग्री 1, म्हणजे हे 1 + 1 2 होऊन जाते. म्हणून हे सुद्धा इक्वेशन लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल येणार नाही. हे ओळखता बी येणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण पहिली पद्धत पाहणार आहोत, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन.
यामध्ये आपल्याला काही सॉल्ड एक्झाम्पल दिलेले, तुम्ही ते सॉल्ड एक्झाम्पल पाहिले तरी चालतील आणि ते पाहायचं तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व केलेलं आहे, कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. ती ऍक्टिव्हिटी पूर्ण तुम्ही करायची. ज्यावेळेस मी दुसऱ्या प्रश्नातले एक 4-5 उदाहरण आपण घेऊ आणि थांबू. या ठिकाणी आपण दुसऱ्या प्रश्नातला मी पहिला एक्झाम्पल घेतो. दुसऱ्या एक्झाम्पल मधला, दुसऱ्या क्वेश्चन मधला पहिला एक्झाम्पल आपण घेऊ. दिलेला आपल्याला 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, हे फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर a प्लस 5b इज इक्वल टू 22, इक्वेशन सेकंड. आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड नाव दिलेलं आहे आणि थोडं निरीक्षण करायचं किंवा आपल्याला सॉल्व करताना थोडं पाहायचं, विचार करायचा, मग पुढे चालायचं. बिगर विचाराचं न करता आपण जर पुढे गेलो तर प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण थोडा विचार करायचा, निरीक्षण करायचं. याच्यामध्ये व्हेरिएबल्स ए आणि बी दिसत आहेत, दोनच दिसत आहेत आणि आपल्याला इथं काही ओळखायचं नाही की हे 2 व्हेरिएबल्सचं लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही, ते काही पाहायची गरज नाही. या ठिकाणी आपल्याला ए व्हेरिएबलचा कोएफिशियंट दिसतोय आपल्याला 3 आणि याचा दिसतोय कोएफिशियंट 1. वेगवेगळे कोएफिशियंट आहेत इथं, परंतु ह्या बीचे जे कोएफिशियंट आहेत ते बरोबर आपल्याला 5 दिसत आहेत आणि दोघांचे जे चिन्ह दिसत आहेत त्याच्या समोरचे दोघं प्लस आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इक्वेशन फर्स्ट मधून इक्वेशन सेकंड मायनस करावं लागेल, म्हणजे मायनस होतील आणि आपल्याला ए ची किंमत मिळेल. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, सबट्रॅक्टिंग करावं लागेल आपल्याला. फर्स्ट अँड सेकंड वी गेट, त्याच्यामध्ये दिलेले त्या पद्धतीने आपण लिहू. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 आणि त्याच्या बरोबर याच्या खाली बरोबर लिहायचंय a प्लस 5b इज इक्वल टू 22. सबट्रॅक्टिंग करतोय म्हणून मायनस, म्हणजे याचा अर्थ जे खालचे इक्वेशन असतं त्याचं काय चिन्ह बदलेल, म्हणजे हा मायनस येईल, हा मायनस होईल, हा मायनस होईल. म्हणजे आपल्याला 3a मधून 1a गेला, 2a उरला. त्याच्यानंतर 5b मधून 5b गेला, म्हणजे इथं काय होणार, दोघं कट होणार आहे. इज इक्वल टू 26 मायनस 22, दॅट इज 4. Therefore, a is equal to 4 divided by 2. 2 2s are 4. That means a is equal to 2. a is equal to 2. आणि या ठिकाणी put in equation फर्स्ट. या पहिल्या इक्वेशन मध्ये आपण सोप टाकू किंवा दुसऱ्यामध्ये टाकलं तरी चालेल, आपल्याला दुसरं सोप होईल म्हणून आपण दुसऱ्यामध्ये इक्वेशन सेकंड मध्ये टाकू. त्याच्यामध्ये इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला a प्लस 5b इज इक्वल टू 22. a ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 2. देअरफॉर 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. देअरफॉर 5b इज इक्वल टू 22 मायनस 2, दॅट मीन्स 5b इज इक्वल टू 20. मग आता इथे मल्टिप्लिकेशनला म्हणून डिवायडेशनला जाईल, म्हणजे याचा अर्थ b इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 5, 5 चौक 20, म्हणजेच b इज इक्वल टू 4. या पद्धतीने आपल्याला a आणि b च्या किमती काढलेल्या आहेत आणि आपल्याला ते सॉल्व करायला सांगितलं होतं. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात त्याला. आणि या ठिकाणी देअरफॉर x म्हणजे इथं आपल्याला ab म्हणून ab इज इक्वल टू a ची किंमत मिळालेली आपल्याला 2 आणि 4 इज अ सोल्युशन, इज द सोल्युशन. हे उदाहरण कसे सोडवायचेत याच्यामध्ये आपल्याला थोडसा वेगवेगळा, मी आता 4 जे उदाहरण वेगवेगळे निवडलेले आहेत ते तुमच्या लक्षात येतील पूर्ण आपला व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर. आपण आता सेकंड एक्झाम्पल पाहतोय. या ठिकाणी दिलेले x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड नाव दिलेले. आता आपण याचं
कोएफिशियंट विषयी पाहणार आहोत. एक्सचे कोएफिशियंट जर आपण पाहिले तर याचा 1 येतो आणि याचा 3 येतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला -2 येईल, इथं 7 आहे, म्हणजे 2 आणि 7 आहे. म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला, कॉमन घेण्यासाठी 2 ने फर्स्टला मल्टिप्लाय करावं लागेल आणि परत फर्स्ट इक्वेशन सेकंडला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथं 2 क्रिया कराव्या लागतील. म्हणून आपण या ठिकाणी कमीत कमी कसं होईल त्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. आता इक्वेशन फर्स्टला काय, हे जे दोघांचे एक्सचे दोघं कोएफिशियंट सेम करण्यासाठी इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2, इक्वेशन फर्स्ट बाय 3 इक्वेशन फर्स्टला आपण काय करणार आहे, 3 ने मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजेच काय येणार आहे पहा, 3 in bracket x plus 7y is equal to 3 into 10 on both sides multiply by 3. Therefore 3x plus 21y is equal to 30. हे आपल्याला इक्वेशन 3 मिळालं. आता इथं पहा इक्वेशन सेकंड अँड थर्ड, त्याच्यावर 3x सेम आलेले आहेत आणि दोघं पॉझिटिव्ह आहेत. म्हणून दोघांचे साइन जर सेम असतील तर आपल्याला त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करावं लागतं. मग आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. आता हे प्लस प्लस आहे म्हणून याच्यातून थर्ड मधून आपण सेकंड वजा करू, म्हणजे सोपं होईल. किंवा सेकंड मधून थर्ड केला तरी चालतं, पण असं वाटतं आपल्याला इथं दिसतंय, विचार जर केला तर आपण थर्ड मधून आपण सेकंड मायनस करू. देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड बाय सेकंड, म्हणजेच या ठिकाणी 3x plus 21y is equal to 30. आणि आपण थर्ड इक्वेशन घेतलंय. आता आपण पाहणार आहोत सेकंड इक्वेशन, 3x minus 2y is equal to 7. सबस्ट्रॅक्टिंग करतोय म्हणून काय होणार, इथं मायनस होणार आहे, इथं हा सर्वांचे साइन चेंज होतील. म्हणजे हा प्लसचा मायनस, मायनसचा प्लस आणि हा मायनस, प्लसचा मायनस. आणि साइन घेताना आपल्याला हा घ्यावा लागणार आहे खालचा. म्हणजे 3x minus 3x कॅन्सल होतील. 21y plus 2y 21y plus 2y 23y is equal to 23. 30 minus 7 30 23. Therefore y is equal to 23 divided by 23. हा 23 इकडे मल्टिप्लिकेशन ला म्हणून डिवायडेशन ला येईल. म्हणजे हा इज इक्वल टू y इज इक्वल टू 1 येईल. y इज इक्वल टू 1. याच्या तिघा इक्वेशन मध्ये कोणतेही याच्यात टाकलं तरी चालतं. आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकू. पुट इन इक्वेशन फर्स्ट. in equation first. Therefore first equation you आपण लिहू आता, x plus 7y is equal to 10. Therefore put these values, y is equal to 1. Therefore x plus 7 into 1 is equal to 10. That means x plus 7 is equal to 10. आता 7 काय, इथं प्लस आहे म्हणून तिकडे जाताना मायनस होईल. म्हणजेच या ठिकाणी x is equal to 10 minus 7. Therefore x is equal to 3. Therefore xy is equal to, आता x ची व्हॅल्यू आपण 3 काढली आणि y ची व्हॅल्यू 1 is a solution. या पद्धतीने आपण हा सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत 6 एक्झाम्पल, 6वा एक्झाम्पल पाहू. हा एक 6 एक्झाम्पल पाहू आपण आता. त्याच्यातला 6 एक्झाम्पल पाहतोय. इथं आपल्याला दिसतंय 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. याच्या y च्या डिवायडेडला काहीच नाही, म्हणजे 1 आहे. हा आपण असाही लिहू शकतो x वरती. आता इथं आपण काय करणार आहे, बेस सेम करून घेणार आहोत. म्हणजेच x प्लस हा 3 तिकडे मल्टिप्लायला जाईल. 3y डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 10/3. आता
दोघं बाजूला 3 डिवायडेशनला आहे होल, त्याच्यामुळे आपण इथं 3 कॅन्सल करू शकतो किंवा 3 मल्टिप्लिकेशनला जाईल म्हणजे 3 कॅन्सल होतील. म्हणजे आपल्याला या ठिकाणी x प्लस 3y इज इक्वल टू 10 इक्वेशन फर्स्ट लावलं आपण. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड दिलेलं आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. यालाही आपल्या लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपण करून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेलं याच्या खाली काहीच नाही म्हणजे बेस 1 आहे इथं आणि इथं 4 आहे म्हणजे 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर 4 टू ज 8x प्लस इथं बेसला 4 आहे म्हणजे 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजेच 1y म्हणजेच y डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 11/4. याच्यामध्ये दोघं बाजूला होल डिवायडेशनला 4 आहे म्हणून दोघं बाजूचे काय होणार आहे 4 कॅन्सल होतील किंवा आपण 4 तिकडे मल्टिप्लिकेशनला घेऊन जाऊन 4 कॅन्सल होतील. हे दोघंही पद्धती चालतात. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालेलं आहे 8x प्लस y इज इक्वल टू 11 इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपण पाहू. एक तर इक्वेशन सेकंडला आपण 3 ने मल्टिप्लाय करू शकतो किंवा इक्वेशन फर्स्टला 8 ने मल्टिप्लाय करू शकतो कारण की याचा कोएफिशियंट आलेला आहे एक्सचा व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 आणि इथं 8 आलेला आहे म्हणून आपण इक्वेशन फर्स्टला 8 ने मल्टिप्लाय करू शकतो किंवा या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट मध्ये y चा कोएफिशियंट आलेला आहे 3 आणि इथं आलेला आहे 1. मग कोणतंही आपण एक करू शकतो. मग आपण इक्वेशन सेकंडला आपण 3 ने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय by equation 2 multiply equation second by 3. आता याचा किती 3 आहे आणि इथं 1 आहे म्हणून आपण इक्वेशन सेकंडला काय करणार आहे 3 ने मल्टिप्लाय करणार म्हणजेच काय होणार आहे पहा 8 3 जा 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्ड. आता आपण सेकंडला मल्टिप्लाय केलाय ना म्हणून आता सेकंड इक्वेशनचा काही संबंध नाही. आता आपण विचार करणार आहोत इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. हे पहा एक्स वायचा कोएफिशियंट आपल्याला इथं 3 दिसतो इथं सुद्धा वायचा कोएफिशियंट 3 म्हणजेच याचा अर्थ काय होणार आहे याच्यातून हा मायनस करा किंवा थर्ड मधून फर्स्ट मायनस करा. आपण असं करू सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड अँड फर्स्ट. थर्ड अँड फर्स्ट आपण काय करू सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 आणि आपण फर्स्ट इक्वेशन घेऊ x प्लस 3y इज इक्वल टू 10. मायनस करणार आहे मायनस करतोय म्हणून इथे याचं प्लसचं मायनस होईल इथं काहीच नाही म्हणजे वर आहे हा मायनस हा परत मायनस. आता याच्यातून हा मायनस करणार आपण 24 मायनस 1 23 आणि मोठं संख्या दिसते 24 आणि त्याचं चिन्ह आपल्याला दिसतंय प्लस मध्ये म्हणून प्लस येईल आणि एक्स असेल तर एक्स. 3y कॅन्सल होतील इज इक्वल टू 23. आता हा इथं मल्टिप्लिकेशनला आहे म्हणून हा 23 डिवायडेशनला जाईल. देअरफॉर x इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 23. 23 1 जा 23 23 1 जा 23 इज इक्वल टू x इज इक्वल टू 1. आता याच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड कोणत्याही याच्यात टाकू शकतात. आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकू. पुट इन इक्वेशन फर्स्ट. मग पाय इथे x प्लस 3y इज इक्वल टू 10. हा 1 टाकू आपण x इज इक्वल टू देअरफॉर 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. आता हा 1 इथं प्लस आहे म्हणून तिकडे जाताना मायनस होईल. देअरफॉर 3y इज इक्वल टू 10 मायनस 1. देअरफॉर 3y इज इक्वल टू 9. आता y चा मल्टिप्लिकेशनला काय 3 डिवायडेशनला होईल. देअरफॉर y इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 3. 3 3 जा 9. Therefore y is equal to 3. Therefore solution is a व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 3.